भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी। आज दाभाडी येथे डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकियाबा गिल यांच्या मार्गदर्शनाने तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस, महामंत्री, युवा नेतृत्व कमलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांच्या आतिषबाजीत जनतेच्या भरघोष प्रतिसादाने आणि उत्साहाने ही प्रचार रॅली संपन्न झाली। मागील पंचवार्षिक निवडणुकीत कमलेश निकम यांनी प्रचाराची धुरा अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली होती। यावर्षी ही प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली असून ही जिम्मेदारी अगदी प्रामाणिकपणे व जिद्दीने पार पाडण्याचे आश्वासन त्यांनी दिले। पक्षाशी एकनिष्ठ राहून मोठ्या मेहनतीने कमलेश निकम हे प्रचाराचे कार्य पार पाडत आहेत। दरम्यान यावेळी सुरेश नाना निकम, प्रमोद निकम, सरपंच दाभाडी, मयूर अमृत निकम, शशी निकम, शक्ती केंद्र प्रमुख, केदा आबा निकम, शक्ती केंद्र प्रमुख, शेखर निकम, मोनू निकम, कुंदन निकम, सागर गवडी, तुषार महाले, मंगेश निकम, किशोर कापळनीस, लखन निकम, शरद निकम, डॉक्टर उमेश निकम, संग्राम निकम, सागर निकम, जयदीप निकम, गोलू निकम, योगेश शिरोडे, संभाजी महाराज सार्वजनिक उत्सव समितीचे दाभाडीचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, दाभाडी।
नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याचा जिल्हा सरचिटणीस तथा महामंत्री. मित्रांनो, आज लोकसभा 2024च्या निवडणुकीच्या निमित्ताने आपले सगळ्यांचे लाडके खासदार माननीय डॉक्टर सुभाष बाबा भामरे आपणा सगळ्यांना परिचित आहे की बाबा गेल्या पंचवर्षात मागच्या 5 वर्षात बाबांना आपल्या सगळ्यांच्या मदतीने बाबांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीपद मिळालेलं होतं आणि बाबांनी या मंत्रिपदाच्या माध्यमातून आपणास अनेक असे कामं केले. त्याच पद्धतीने गेल्या पंचवर्षीमध्ये बाबांनी अजून गेल्या 5 वर्षात आपल्या दाभाडी गावासाठी सुद्धा अनेक वेगवेगळी कामं केलेली आहेत. मग त्याच्यात रस्ते असतील, काँक्रिटीकरण असेल, नंतर विविध शेड दिलेले असतील आणि एक मोठं काम बाबांचं आपल्याला मिळालेलं म्हणजे बाबांनी आपल्याला रोकडोबाच्या बाजूला जे स्टेडियम आहे हे रुर्बन योजनेमधून जवळजवळ 3.5 कोटी रुपये आपल्याला तिथे मंजूर करून देण्यास बाबांनी आपल्याला मदत केलेली होती. दुसरी गोष्ट, बाबांच्या माध्यमातून अनेक आपल्या गावकऱ्यांचे, आपल्या पंचकृषीतले बाबांना अर्ध्या रात्री कोणी फोन केला तर बाबा तो लगेच तात्काळ उचलतात आणि त्याचा प्रश्न मार्गी लावतात आणि म्हणून बाबांना 3ऱ्यांदा लोकसभेची आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. आणि त्या निमित्ताने आज बाबांनी दाभाडी गावामध्ये एक प्रचार रॅली पार पाडली. जे प्रचार रॅली चालूच आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये. आज त्याच्यात आपल्या दाभाडीचा नंबर लागलेला होता आणि बाबांनी ज्यावेळेस दाभाडीमध्ये आले, लोकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार उत्साहात, अगदी दिमाखात प्रचार रॅलीमध्ये स्वागत केलं, सहभाग घेतला आणि प्रचंड असे लोक उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन लोक घोषणा देत या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते. शिवस्मारकासाठी बाबांनी किती मदत केली? कोणत्यासाठी? शिवस्मारक. हा, दाभाडी गावामध्ये जे नवीन शिवस्मारक बनत आहे, या नवीन शिवस्मारकाला बाबांनी तब्बल 30 लाख रुपये दिलेले आहेत आणि शिवस्मारकाचं काम जवळजवळ अर्ध पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं काम चालू आहे. लवकरच ते पूर्ण देखील होणार आहे. तुम्ही दाभाडी परिसरात आज प्रचार फेरी काढली, तर वातावरण पाहता तुम्हाला काय निदर्शनास आलं आणि काय वाटतं? 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आज आदरणीय केंद्रीय रक्षा राज्यमंत्री खासदार सुभाष बाबा भामरे यांचा प्रचार दाभाडी इथे झाला असता असे लक्षात आले की उत्स्फूर्तपणे आपण बघितलंच असेल, आपण सर्व आमच्या बरोबर होतात, आपण बघितलं असेल की महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहेत आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी आदरणीय बाबासाहेबांना काही ठिकाणी ऑक्शन केलं, काही ठिकाणी त्यांनी काही ठिकाणी स्वतःहून त्यांनी स्वागत केलं. म्हणजे मोदीजींचं जे महिला सक्षमीकरणचं धोरण आहे त्याला कुठेतरी स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि ते जनतेने मान्य केलंय. प्रचंड उत्साह आहे मतदारांमध्ये. आता याच्यात तीळ मात्र शंका नाही राहिलेली की परत एकदा विजय हॅट्रिक आदरणीय डॉक्टर सुभाष बाबासाहेब भामरे साहेब मारणार आणि परत एकदा या देशाच्या पंतप्रधानपदी आदरणीय मोदी साहेब हे 3ऱ्यांदा विराजमान होणार आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक मतांनी धुळ्याचे खासदार हे विजय होणार असं आज निदर्शन आलं आहे. हे कुणाच्याही मनात त्याच्या बाबतीत मात्र शंका नाही. निश्चितच मालेगाव मध्यवर्गाचा आम्ही सर्वत्र संपूर्ण मालेगाव पाहिजे बागलान असो अतिशय चांगला प्रतिसाद आहे. जसं मोदीजींनी नारा दिला अबकी बार 400 पार, तसंच आमच्या या धुळे लोकसभेमध्ये बाबा निश्चितच 3.5 लाखांच्या वरती मताधिक्याने निवडून येतील. कारण गावमाता परिसरामध्ये आम्ही जवळपास 8 गावागावात घराघरात लोक आमच्यावर स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर आले आणि मोदीजींच्या नावाने डॉक्टर सुभाषबाबू भामरेंच्या नावाने घोषणा देत लोकांनी अतिशय चांगला जल्लोष पण केला. आपल्याला वेळोवेळी बघायला पण मिळालं आणि आज या परिसरामध्ये पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळालं की लोकांच्या मनामध्ये डॉक्टर सुभाष भामरेंबद्दल आणि मोदीजींबद्दल प्रचंड प्रेम आहे. निश्चितच 4 जूनला आपल्याला दिसेल की डॉक्टर सुभाष भामरे 3.5 लाखाच्या वरती मताधिक्याने निवडून येतील आणि केंद्रामध्ये 400च्या वरती जागा राहतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा विराजमान होतील. निश्चितच दादांच्या लेण्याने त्यांना मानणारा एक मोठा गट आहे
बागला असो, मालेगाव असो, धुळे असो, तर त्याचा फायदा निश्चितच पक्षालाही होता आणि या निवडणुकीत